संकीर्ण. महाराष्ट्र. रायगड जिल्ह्यातून कोणता महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे? ते 66. नॅशनल हायवे 66. नॅशनल हायवे 66 475 किलोमीटर. रायगड जिल्ह्यातील महाड येथील चौदार तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला होता? 20 मार्च 1927. 20 मार्च 1927. चौदार तळे सत्याग्रह, महाड, रायगड जिल्हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नेतृत्वाखाली महाडच्या चौदार तळ्यात ऐतिहासिक सत्याग्रह 20 मार्च 1927 या दिवशी झाला. चौदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून सत्याग्रह केला. या सत्याग्रहाला महाड सत्याग्रह, चौदार तळे सत्याग्रह किंवा महाडच्या मुक्तीसंग्राम दिवस म्हणून सुद्धा ओळखला जातो. 20 मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून ओळखला जातो. 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृती दहन. 25/12/1927. 25/12 एक तर 20 मार्च 1927 आणि 25/12 1927 मनुस्मृती दहन. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर YCS भारतीय रिझर्व्ह अधिकारी श्री C.D. देशमुख हे महाराष्ट्राच्या कुठल्या जिल्ह्यातील होते? रायगड जिल्ह्यातील. बापरे, C.D. देशमुख. भारतीय RBIचे पहिले गव्हर्नर भारतीय C.D. देशमुख हे रायगड जिल्ह्यातले होते. रायगड. C.D. देशमुख यांचे पूर्ण नाव चिंतामण द्वारकानाथ देशमुख. C.D. देशमुख मराठी अर्थशास्त्रज्ञ होते. ते भारतीय रिझर्व्ह बँक तिसरे व मूळ भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर होते. थर्ड गव्हर्नर असे भारत सरकारातील पंतप्रधान नेहरू यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते. बापरे, अर्थमंत्रीसुद्धा होते C.D. देशमुख. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीसुद्धा मंत्रिपदाच्या राजीनामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. रायगड जिल्ह्यामध्ये किती पोलीस स्टेशन आहेत? ते 5 बसून. फोंडा येथील प्रसिद्ध फोंडा हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणतं ठिकाण? रायगडात नाही, फोंडा सिंधुदुर्ग. फोंडा कणकवली. अबे भाई, फोंडा कणकवली सिंधुदुर्ग. फोंडा कणकवली सिंधुदुर्ग. फोंडा हा मध प्रसिद्ध आहे. फोंडा हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? फोंडा घाटसुद्धा आहे. फोंडा घाट कोल्हापूर ते दाजीपूर अभयारण्यापर्यंत पसरलेला आहे. फोंडा एक घाट आहे. मध निर्मितीसाठी फोंडा घाट नावाची कंपनीसुद्धा आहे. हा घाट कोल्हापूर ते सावंतवाडी यांना जोडतो. 1 मे 1981 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग वेगळा झाला. सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे. सिंधुदुर्ग सीमा गोवा कर्नाटक राज्यात भिडते. सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती 1981 रोजी झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती 1981 आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना 1 मे 1981 रोजी झाली. सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन निर्माण झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय ओरोस बुद्रुक आहे. 8 तालुके. ठीक आहे ना. सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची मालवणी भाषा. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त 38 किल्ले असणारा जिल्हा आहे. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या बांधलेला जलदुर्ग आहे. ठीक आहे. हां. मुंबईतील सर्वात जुने वाचनालय कोणते? ससून वाचनालय. मोस्ट MP. ससून वाचनालय. मुंबईतील सर्वात जुने वाचनालय कोणते? ससून वाचनालय. मुंबईतील सर्वात जुने ग्रंथालय म्हणून त्याची ओळख आहे. ते डेव्हिड ससून वाचनालय. 1847 तरुण मेकॅनिकांचा गड आणि रॉयल मिंट. ठीक आहे ना. भारतातील सर्वात मोठे ग्रंथालय भारतीय राष्ट्रीय ग्रंथालय, अलीपूर, कोलकाता. भारतीय राष्ट्रीय ग्रंथालय. या ग्रंथालयाची स्थापना 1836 मध्ये झाली. जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती? आपल्या 14 आहे. बस खतम काम. जळगाव केळी संशोधनासाठी. जळगाव जिल्ह्यातील पाले थंड हवेचे ठिकाण. जळगाव जिल्हा केळीसाठी प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध मराठी कवयित्री बहिणाबाई चौधरी जळगाव जिल्ह्यातील आहे. 15 तालुके. जळगाव जिल्ह्यातून पूर्णा नदी वाहते. जळगाव जिल्ह्यातून धुळे नागपूर राष्ट्रीय महामार्ग जाते. छत्रपती संभाजी शहर या 52 दरवाज्यांचे शहर आहे. 52 दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. छत्रपती संभाजी महाराज प्रवेश करताना ठिकाणी 52 दरवाजे आहेत. प्रत्येक ठिकाणी दरवाजे 52 दरवाज्यांचे आहे. दरवाजे मोठे आहे म्हणून त्यांना 52 दरवाजे शहरात. छत्रपती संभाजी महाराज मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ आहे. दौलताबाद तालुक्यात देवगिरीचा किल्ला आहे. 9 तालुके आहे. मलिक अंबर याने 1604 मध्ये शहराची स्थापना केली होती. छत्रपती संभाजी महाराज. मलिक अंबर हे छत्रपती संभाजीनगर हे शहर पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात. छत्रपती संभाजी गोदावरी प्रमुख नदी आहे. खुलताबाद तालुक्यात वेरूळची लेणी आहे. वेरूळला एलोरा म्हणतात. बीड जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यांची सीमा लागते. हटव. परडे येथे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे. अंबेजोगाई येथे दासोपंतांची समाधी आहे. आष्टी येथे शहापूर आखू यांची दर्गा आहे. मांजरसुंबा येथे कपिलधारा नावाचा धबधबा आहे. लातूरतील वडूचा कोणता जात देशभर प्रसिद्ध आहे? लातूरची देवणी. लातूर जिल्ह्यात देवणी जात, वडू व लाल कंधारी बैल प्रसिद्ध आहे. 1990 येथे किल्लारी लातूर येथे भूकंप झाला. 1990 साली किल्लारी लातूर या ठिकाणी भूकंप झाला. लातूर हे शहर
राष्ट्रकूट घराण्याची राजधानी होती? अच्छा, राष्ट्रकूट राजधानीची राजधानी लातूर. 10 तालुके आहे. हटा. मलिक अमरने बांधलेला किल्ला औसा लातूर येथे आहे. विलासराव देशमुख यांचे महाराष्ट्राचे 2 वेळा मुख्यमंत्री लातूरमधले होते. लातूरमध्ये 2 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख लातूरचे होते. खालीलपैकी कुठल्या नद्या लातूरशीच निगडीत नाही? लातूरवाले देखते वठेंगे. लातूरचे खालीलपैकी कोणते प्रमुख सुपुत्र हे दारासिंग प्रमाणे कुस्तीतील रुस्तमे हिंद? हरिश्चंद्र बिराजराद. हरिश्चंद्र बिराजराद आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये किती पोलीस उपविभाग आहे? धाराशिव जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय मार्ग धाराशिववाले पाहत बसन? जालना शहर कोणत्या नदीकाठी आहे? जालना शहर कुंडलिका नदीकाठी वसलेले आहे. जालना शहरातील अंबड तालुक्यात जाबुंतम टेकडी आहे. जालना जिल्ह्यातील एकूण क्षेत्रफळ जालना जिल्ह्यात एकूण 8 तालुके आहे. जायकवाडी हा गोदावरी नदीवर बहुउद्देशीय प्रकल्प तालुका पर्यटन छत्रपती संभाजी. अंतूर किल्ला छत्रपती संभाजी महाराजनगर. अंतूर किल्ला छत्रपती संभाजी महाराजनगर. अंतूर किल्ला छत्रपती संभाजी महाराजनगर. अजंठा सातमाळा व सह्याद्रीच्या उपरांगेवर छत्रपती संभाजी महाराज किल्ले कन्नड तालुक्यात आहे. अंतूर किल्ला गिरिदुर्ग प्रकारात छत्रपती संभाजी महाराज. अंतूर किल्ला, बेमताडी किल्ला, लवगड, देवगिरीचा किल्ला, सोनतोडा किल्ला. खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून जात नाही? भीमा नदी जात नाही. ठीक आहे. जालना जिल्ह्याने सीमा नाही. धाराशिवची सीमा नाही. ठीक आहे. 1 मे 1980 रोजी छत्रपती संभाजी महाराज जालना हा स्वतंत्र जिल्हा झाला होता. महाराष्ट्र सरकारने कोणत्या साली छत्रपती संभाजी महाराज जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून घोषित केली? 2010. जब 50 वर्ष हो गया तो 2010ला पर्यटन राजधानी महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजनं 2010मध्ये पर्यटन राजधानी बनवून गेली. प्राचीन काळापासून विविधतेचे नटलेल्या छत्रपती संभाजी महाराजनगरला 21 मार्च 2010 रोजी पर्यटन राजधानी दर्जा मिळाला. छत्रपती संभाजी महाराज पर्यटन स्थळे अजिंठा वेरूळ लेणी, पवनचक्की, येरवडा अलोरा लेणी सुद्धा म्हणतात. बीबी का मकबरा, देवगिरीचा किल्ला, छत्रपती संभाजी जुने नाव खडकी होते. छत्रपती संभाजी महाराज नगरची सीताफळ प्रसिद्ध आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आपेगाव पैठण तालुका संत ज्ञानेश्वर महाराज यांचे जन्म आहे. पैठण हे सातवन घराण्याची राजधानी ठिकाण. पैठण हे राज्यातील सर्वात मोठे धरण जायकवाडी आहे. बहुउद्देशीय प्रकल्प म्हैसमाळ थंडाव्याचे ठिकाण. बुलढाणा जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ किती? बापरे, 7 विधानसभा मतदारसंघ. बुलढाणा 7 विधानसभा मतदारसंघ. बुलढाणा जिल्ह्यात 7 विधानसभा मतदारसंघ आहे. बुलढाणा जिल्ह्यात एकूण 7 विधानसभा मतदारसंघ आहे. बुलढाणा जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघ आहे. बुलढाणा जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघ आहेत? 7 विधानसभा मतदारसंघ आहे. बुलढाणा जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघ किती आहेत ते सांग. नांदूर येथे जगातील सर्वात मोठे श्री हनुमान मूर्ती आहे. जगातील सर्वात मोठे श्री हनुमान मंदिर नांदूर येथे आहे. बुलढाणा जिल्ह्यातील उल्कापातामध्ये निर्माण झालेले लोणार सरोवर आहे. बुलढाणा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? 13 तालुके आहेत. एकमेव जिल्हा आहे 13 तालुकेवाला. बुलढाणा जिल्हा 13 तालुके. बुलढाणा जिल्हा क्षेत्रफळ 9661 चौरस किलोमीटर आहे. हिरवा आश्रम 9661 बुलढाणा 9661. 13 तालुके आहे. एकूण 7 विधानसभा क्षेत्र आहे. विवेकानंद आश्रम आहे. बुलढाणा जिल्हा अमरावती विभागात येतो. सिंदखेड राजा राजमाता जिजाऊ यांचे जन्मगाव आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व धर्म समभाव असलेला सैलानी बाबा दर्गा आहे. शेगाव गजानन महाराजांचे मंदिर. गणगण गणात पोते. यवतमाळ व वाशिम जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात? यवतमाळ व वाशिम अमरावती प्रशासकीय विभागात येतात. अमरावतीमध्ये तिथे 56 तालुके आहे. अकोला शहरातील भुईकोट. अकोला जिल्ह्यातील भुईकोट असदगड. अकोला जिल्ह्यातील भुईकोट असदगड आहे. अकोला जिल्ह्यातील भुईकोट किल्ला असदगड या नावाने ओळखला जातो. हा किल्ला राजा अब्दुल लतीफ याने 1898 बांधून पूर्ण केला होता. नरनाळा हा किल्ला अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यामध्ये आहे. अकोला जिल्ह्यामध्ये किती पोलीस स्टेशन आहे ते पाहत बसून. अकोला 7 तालुके, 5 विधानसभा मतदारसंघ, लोकसभा मतदारसंघ आहे. अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा तयार झाला 5 जुलै 1998. अकोला जिल्ह्याचे विभाजन 5 जुलै 1998 झालं आहे. अकोला जिल्ह्याचे विभाजन वाशिम जिल्ह्यात. अकोला जिल्ह्याचे कॉटन सिटी म्हणून अकोला कॉटन सिटी. 26 ऑगस्ट 1980 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात निर्मित झाली. 1981 रोजी रत्नागिरीतून सिंधुदुर्ग जिल्हा निर्माण झाला. अकोला जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेला जिल्हा कोणता? यवतमाळ आहे.
अकोला हे शहर मोरणा नदीच्या काठी वसलेल्या अकोला जिल्ह्यातील मुख्य नदी पूर्णा आहे. गाव इतका डोंगररांगा अकोला जिल्ह्यात येथे. मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अकोला जिल्ह्यातून जातो. अमरावती जिल्ह्यात किती तालुके आहेत? 14. ते नागपूर, अमरावती, पुणे आणि अहिल्यानगर एकूण 14 तालुके आहेत. अमरावती जिल्ह्यातून 14 तालुके. अमरावती जिल्ह्यात चिखलदरा थंड हवेचे ठिकाण. चिखलदरा परिसरात कोरकू जमात आढळते. आदिवासी जमात आहे. बांबूच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा चिखलदरा आहे. अमरावती येथे मिठाचा सत्याग्रह. वीर वामनराव जोशी. अमरावतीमध्ये वीर वामनराव जोशी. अमरावतीमध्ये वीर वामनराव जोशी यांनी मिठाचा सत्याग्रह. वीर वामन जोशी यांनी क्रांतिकारक होते. वीर वामन जोशी नाटककार होते ते. त्यांनी स्वतंत्र हिंदुस्थानी साप्ताहिक चालवले. त्यांची साहित्य चंद्रपूरची महाकाली. राष्ट्रपिता महात्मा गांधी धर्म साहित्य शिलान्यास. अमरावती शहरात माता खिडकी हे मंदिर कोणत्या देवासाठी प्रसिद्ध आहे? अंबादेवी. माता खिडकी अंबादेवीसाठी प्रसिद्ध आहे. मेळघाट महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प. विदर्भाचे रत्न म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा थंड शिवाजीराव पटवर्धन यांची अमरावती कर्मभूमी आहे. ऋणमोचन हे मुदगलेश्वर देवस्थानी प्रसिद्ध ठिकाणी कुठे आहे? ऋणमोचन मुदगलेश्वर भूतकुली अमरावती. ऋणमोचन मुदगलेश्वर भूतकाली अमरावती. अकोला जिल्ह्यातील महान धरण कोणत्या नदीवर आहे? महान धरण काटेपूर्णा. बापरे, काटेपूर्णा महान धरण. जो काटा लगा रहता है काटेपूर्णा महान धरण. नरनाळा अभयारण्य मेळघाटाचे प्रवेशद्वार आहे. पारस हे महत्त्वाचे औष्णिक विद्युत प्रकल्प वरापूर तालुक्यात आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आहे. महाराष्ट्र राज्याचे बियाणे मंडळ अकोलामध्ये. अंबापूर बुलढाणा संग्रामपूर तालुका या ठिकाणी आहे. अंबापूर अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका 127 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये. बुलढाणा जिल्ह्यात एकूण 13 तालुके आहे. शिवाजी महाराजांचे आजोड सिंदखेड राजा होते. शेगाव येथे आनंद सागर प्रकल्प आहे. आनंद सागर शेगाव. लोणारी खाऱ्यापाणी उत्पादन तयार. महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? अच्छा, आमगाव. भवभूती महाकवी भवभूती हे गोंदिया का आहे? आमगाव. गोंदिया आमगाव. महाकवी भवभूती. गोंदिया जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1999 भंडारामधून निघाला होता. 1 मे 19 भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्हा अस्तित्वात आला. नवेगाव बांधा गोंदिया जिल्ह्यात. नवेगाव नागझिरा इथेच आहे. खालीलपैकी कोणते ठिकाण नागपूर जिल्ह्यात नाही? कामठी, बल्लारपूर, तबाई. चंद्रपूरमध्ये रामटेक, हिंगणा. बल्लारपूर ठिकाण चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. कामठी शहर. नागपूर. वाराणसी नॅशनल हायवे 7 राष्ट्रीय महामार्ग क्रमांकावर 7 वर असलेल्या कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ 1997. कामठी येथे बिड्या बनवण्याचा व्यवसाय आहे. नागपूर या शहराचे संस्थापक गोंडराजा भक्त बुलंदशाह आहे. भौगोलिक दुसऱ्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहराला शून्यमाल्याचा दगड असे म्हणतात. नागपूर महाराष्ट्राचे उपराजधानी. नागनदीच्या काठावर जिल्हा संत्री प्रसिद्ध आहे. अंबाझरी संरक्षण साहित्य संस्था सावनेर जवळ दगडी कोळशाच्या खननी आहे. मिहानी बहुउद्देशीय प्रकल्प आहे. मल्टी मॉडल इंटरनॅशनल कार्गो हब. नागपूर शहराचे पोलीस आयुक्त कोण आहेत? पोलीस आयुक्त कोणत्या दर्जाचे असते? अतिरिक्त पोलीस महासंचालक. मोस्ट MP. अतिरिक्त पोलीस महासंचालक सगळे याच दर्जाचे असतात. अतिरिक्त पोलीस महासंचालक. नागपूर शहर पोलीस आयुक्त हे अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे असतात. सध्याचे 2022 पोलीस आयुक्त भाई अभी हटग्या रवींद्र सिंघल साहब आहे. रवींद्र सिंघल साहब. अपर पुलिस महासंचालक जो DGP रहता है ना, एडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पुलिस DGP का रँक रहता है. भंडारा जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता? नॅशनल हायवे 6. मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्ग भंडारा जिल्ह्यातून जातो. भंडारा जिल्हा गंगा खोऱ्यात येते. भंडारा जिल्ह्यातील वडी तलावांना जिल्हा म्हणतात. सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारा. सानगडी भंडारा. मॅग्नीज शुद्धीकरण कारखाना भंडारा जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? तुमसर मॅग्नीज शुद्धीकरण. तुमसरमध्ये मॅग्नीज शुद्धीकरण केंद्र. नागपूरमध्ये सर्वात जास्त हे आहे. भंडारा जिल्ह्याचे RTOचे क्रमांक पाहत बसू. नागपूरचे पण पाहून घ्याशील. नागपूरमध्ये 30, 31, 40, 49, 31, 40, 49, 31, 40, 49. गोंदिया 35, पुणे 12, 14. पुणे का 12, 14. सातारा 9, कोल्हापूर 9.
सातारा 11, कोल्हापूर 9. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका सर्वात पूर्व दक्षिणेला आहे. पुणे जिल्ह्यावाले 5 बसंत. माणिकडोह जुन्नर तालुका. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र तालुक्यात. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र तालुका जुन्नरमध्ये आहे. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र जुन्नर या ठिकाणी. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे. जुन्नरमध्ये मोठ्या प्रमाणात झाडी ऊस शेती असल्यामुळे बिबट्याचे पालनपोषण होतं. छत्रपती शिवाजी महाराज जन्म ठिकाणी असलेले शिवनेरी किल्ला जुन्नर तालुक्यात. छत्रपती छत्रपती संभाजी महाराज जन्म पुरंदर किल्ल्यात झाला आहे. पेशव्यांची राजधानी पुणे शहर होती. दरड कोसळून मोठी जीवितहानी झालेली माळींची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात झाली आहे. आंबेगाव तालुका. दरड कोसळली होती. 3 जुलै 2014 माळी भीमाशंकरच्या कुशीत वसलेले गाव आहे. जे खालीलपैकी हे अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. महागणपती, चिंतामणी, मयुरेश्वर, बल्लाळेश्वर, रायगड पाली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 5 आहे. 2 अष्टविनायक रायगडमध्ये, 1 अष्टविनायक अहिल्यानगर, मोरगाव, मयुरेश्वर पुणे, थेरूर, चिंतामणी पुणे, रांजणगाव, महागणपती पुणे, ओझर, विघ्नेश्वर पुणे, लेण्याद्री, गिरियात्मक पुणे, पाली, बल्लाळेश्वर रायगड, महाळ, वरदविनायक रायगड, सिद्धटेक, सिद्धिविनायक अहिल्यानगर. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? पुणे जिल्ह्यामध्ये कोरीगड जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये आहे. तुळापूर येथे भीमा भामा इंद्रायणी आहे. तुळापूर या ठिकाणी वडबुद्रुक, भीमा भामा इंद्रायणी या नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. तुळापूर या ठिकाणी भीमा भामा इंद्रायणी. तुळापूर हवेली तालुक्यात येथे महादेवीची 5 मंदिरे आहे. नांगरगावची शहाजी राजाने येथे हत्तीच्या वजनाच्या 24 तुला केल्या म्हणून तुळापूर नाव पडले. औरंगजेबचे संभाजी महाराजांनी हत्या तुळापूर येथे केली, त्यात त्यांची समाधी आहे. भाटघर येसाची कंक, येळवंडी. भाटघर, येळवंडी, येसाची कंक जलाशय म्हणतात त्याला. पानशेत है ना. भाटघर, वेळवंडी नदी, खडकवासला मुठा नदी, वरसगाव मोसी नदी, पानशेत धरण, अंबी नदी. महाबळेश्वर जवळील भिल्लार हे पुस्तकांचे गाव आहे. भिल्लार हे पुस्तकांचे गाव आहे. महाराष्ट्रातील भिल्लार हे पुस्तकांचे गाव आहे. भिल्लार हे गाव महाराष्ट्रातील पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध. जगातील दुसरे पुस्तकाचे गाव आहे. पुस्तकाचे पहिले गाव ब्रिटनमधील हे ऑनवे हे गाव आहे. भिल्लार हे सातारा जिल्ह्यातील गाव आहे. 2022 मध्ये राज्य सरकारने त्यावर नवीन गावाची पुस्तके गाव म्हणून दिली. पाचगणी हे शहर बसण्यास कोणाचे योगदान? पाचगणी जॉन चेसनने बसवलं आहे. जॉन बनेगा डॉन. पाचगणी निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण. पाचगणी स्ट्रॉबेरी प्रसिद्ध आहे. पाचगणी टेबल अँड पठार म्हणतात. पाचगणी हे 5 डोंगरागीत वैकल्य म्हणून एकवटले आहेत म्हणून पाचगणी शहर यास बसवण्यास आले. जॉन चेसन यांचे योगदान मानले जाते. जॉन चेसन. सातारा जिल्ह्यातील धरणे व त्यांचे काम पूर्ण झालेले वर्ष ते 5 बसो. कोयना डॅम 1960 1960ला बनला आहे. बापरे, बहुत इम्पॉर्टंट है भाई. धोमभोर, कृष्णा, कंधेर, वीर धरण, कोयना धरणाला शिवसागर जलाशय असे म्हणतात. खालीलपैकी शिवसागर म्हणतात ना. खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात नाही? सिंहगड तो भाई उसमें है ना, पुणे में सिंहगड है. विशालगड, पारगड, सामानगड, पावनगड, रांगणा, पन्हाळा, बावनगड, गगनबावडा. सिंहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यात आहे. खिद्रापूर हे पुरातन मंदिर कोल्हापूर जिल्ह्यात आहे. 1918 महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापूर कोणी केली? बाबूराव पेंटर. फिल्म कंपनी पुण्यामध्ये नाही, कोल्हापूर फिल्म सिटी KFC. कोल्हापूर फिल्म सिटी बाबूराव पेंटर यांनी केली. 1 डिसेंबर 1919 रोजी कोल्हापूर येथे महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना बाबूराव पेंटर यांनी केली. या कंपनीची काढलेला सैरंदी हा पहिला चित्रपट फिल्म कंपनी महाराष्ट्रातील व भारतातील चित्रपट निर्मिती करणाऱ्या कंपनीपैकी एक होती. दाजीपूर, राधानगरी. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील अभयारण्य आहे. दाजीपूर अभयारण्य रानगावांसाठी प्रसिद्ध आहे. दाजीपूर अभयारण्य महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य आहे. अभयारण्य युनेस्को 2012 मध्ये राधानगरी अभयारण्य जागतिक वारसा यादीत समावेश पश्चिम घाटाअंतर्गत केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हे ठिकाण प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. प्रति पंढरपूर कोणता? नंदवाळ. प्रति पंढरपूर. कोल्हापूरील नंदवाळ हे ठिकाण प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. कोल्हापूरमधील प्रयाग, चिखली या ठिकाणाला दक्षिण काशी असे म्हणतात. नृसिंहवाडी एक शिरोळ तालुक्यात ठिकाण. या ठिकाणी कल्पदम महाराजांची समाधी. खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यात आहे?
राऊतवाडी. कोल्हापूर जिल्ह्यात राऊतवाडी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राऊतवाडी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राऊतवाडी आहे. आंबोली सावंतवाडी तालुका सिंधुदुर्ग. कोल्हापूर जिल्ह्यात राऊतवाडी धबधबा हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. बर्फी धबधबा ही सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. पन्हाळा किल्ला कोल्हापूर. रंकाळा तलाव, खासगाव मैदान, दाजीपूर अभयारण्य, थंड हवेचे ठिकाण आंबा. औदुंबर सांगली बाय मोस्ट एम्पियर भाई बोधर आहे. औदुंबर सांगली. औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगली. औदुंबर देवस्थान सांगली जिल्ह्यात आहे. औदुंबर हे देवस्थान सांगली जिल्ह्यात आहे. औदुंबर येथे श्री दत्तगुरूचे देवस्थान आहे. श्री दत्तगुरूचे देवस्थान औदुंबर सांगली. सागरेश्वर अभयारण्य सांगली जिल्ह्यात आहे. सांगली जिल्ह्यातील नाट्य पंढरी म्हणून सुद्धा ओळखतात. वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा आशिया खंडातील सर्वात मोठा सहकारी कारखाना सांगली जिल्ह्यात आहे. वसंतदादा पाटील. चंद्रकांत मांढरे कोल्हापूर संग्रहालय. चंद्रकांत मांढरे कोल्हापूर इथं आहे. चंद्रकांत मांढरे कोल्हापूर या ठिकाणी आहे. चंद्रकांत मांढरे सभागृह संग्रहालय कोल्हापूर या ठिकाणी. मराठी चित्रपट अभिनेते चंद्रकांत मांढरे एक उत्कृष्ट चित्रकार होते. चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय म्हणजे एखाद्या चित्रकाराने स्वतःच्या चित्राचे संग्रहालय शासनास सुपूर्द केले. चंद्रकांत मांढरे. कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी आला? 1884. कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा 1884. पंचगंगेच्या तीरावर वसलेले कोल्हापुरी प्राचीन काळापासून दक्षिण काशी या नावाने सुद्धा प्रसिद्ध नवीन राजवाडा उभारण्यासाठी 1877 साली सुरुवात झाली व 1884 साठी पूर्ण झाले. महालक्ष्मी मंदिर आणि दख्खनच्या राजा ज्योतिबाचे मंदिर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोल्हापूर आहे. ज्योतिबाचे मंदिर आहे. दख्खनचा राजा लक्ष्मी मंदिर. शालिनी पॅलेस कोल्हापूरमध्ये आहे. शालिनी पॅलेस कोल्हापूर.